राज्य सरकारकडून 2 दिवसात तब्बल 270 शासन निर्णय जारी करण्यात येणार आहेत। आचारसंहितेच्या धास्तीने राज्य सरकारकडून निर्णय जारी करण्यात गेले। उद्या परवा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यात कधीही निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडून 2 दिवसात तब्बल 270 शासन निर्णय जारी केले जाणार आहेत। आचारसंहितेच्या धास्तीने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय। उद्या परवा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यामध्ये कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात। त्यामुळे या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राज्य सरकारकडून या 2 दिवसांमध्ये अर्थात उद्या आणि परवा तब्बल 270 शासन निर्णय जारी केले जाणार आहेत। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, 2 दिवस ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। बैठकीमध्ये महत्त्वाचे कोणते निर्णय जारी होऊ शकतात किंवा त्याबाबतचा काही तपशील हाती आलाय का? यापूर्वी आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आचारसंहिता जर लागली तर सगळीच कामं ठप्प होतील अशा पद्धतीची सगळ्यांनाच कल्पना आहे। त्यामुळे शुक्रवारपासून सलग 3 दिवस शासकीय कार्यालय बंद देखील होते आणि 6 आणि 7 मार्च अशा 2 दिवसांमध्ये जवळपास 270 GR जारी करण्यात आलेले आहेत। 7 मार्चला एका दिवसात तब्बल 173 GR जारी करण्यात आल्याची माहिती मिळते आणि यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर निधी वितरणाचे GR आहेत, राज्य उत्पादन शुल्क सारख्या महत्त्वाच्या विभागातल्या उपअधीक्षक अधीक्षकांच्या पदस्थापनेचे निर्णय जारी करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही योजनांना देखील यामध्ये मान्यता दिली असल्याची माहिती मिळते। या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जवळपास 2 दिवस 6 आणि 7 तारीख अशा 2 दिवसांमध्ये 270 GR जारी करण्यात आलेले आहेत। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।